हा बोल बोल. श्री स्वामी समर्थ. प्राणाचे ऐकलं का? किती महत्व आहे. हा, प्राण म्हणजेच परमेश्वर आहे. हो, प्राण म्हणजेच प्राण असं प्राणाला मला वाटतं. सच्चिदानंद म्हटलेलं आहे. प्राणाला सच्चिदानंद म्हटलंय म्हणून सच्चिदानंद. प्राणायाम करायचा. प्राणायामाचं जी काही साधना सांगितली आहे आपल्या संज्ञेमध्ये सुद्धा, प्राणायामामध्ये मध्ये गायत्री मंत्राचं संबंध जे काही उच्चारण आहे कुंभकामध्ये केलं जातं. म्हणजे त्या आणि अनुलोम विलोम मध्ये सुद्धा प्राणाला हे एका विशिष्ट नियमात त्याला सिद्ध केलं जातं. त्यामुळे आपल्या सगळ्या साधनेचा मूळ जो आहे तो प्राणच आहे. असं हे प्राणाचं महत्व आहे. प्राणापान समायुक्तम पचाम अन्नम चतुर्विधम. हा चतुर्विधम आद्यम पचामी. हा म्हणजे तो प्राणच आहे. तो प्राण, ह्या प्राण अपान व्यान उदान समान या 5 प्रकाराने तो शरीरात कार्यरत असतो आणि त्या 5 प्रकाराने त्या शरीराचं रक्षण होतं, अन्नाचं पचन होतं. म्हणून त्या शरीराचं सुद्धा जे रक्षण आहे त्या प्राणामुळेच होतं, असं ह्या महत्वाचा सिद्धांत भगवद्गीतेत दिलेला आहे. त्यामुळे त्या प्राणाला अनन्यसाधारण महत्व आहे. तेच आता या उपनिषदात सांगत आहेत. आता पिपलाद ऋषी हे त्याचं वर्णन करत. हा छान. राजीव परांजपे बोलतोय. हा बोला राजीव, बोला. मला एक प्रश्न होता. 22 जानेवारीला स्वामींनी जे प्रबोधन केलं त्यावेळेला त्यांनी व्यतिरेक साधना आणि ध्यान योगाबद्दल ते बोललेले होते. ते म्हणाले होते ध्यान योग म्हणजे एक निश्चय, एक स्थान, एक सुखासन, अर्धोन्मिलित नयन आणि नासिकाग्र नजर असे म्हटले. म्हणजे आपण नाकाच्या शेंड्याकडे बघायचं असं त्याचं. हो हो. म्हणजे त्यावेळेस आपले दोन्ही डोळे जे आहेत ना ते मध्यभागी भ्रूमध्यापाशी येतात. नासिकाग्र का पाहायचं तर आपल्या डोळ्यातले जे बुबुळ आहेत ते बुबुळ जे आहेत ते इतर ठिकाणी न पाहता ते आपल्या ह्या भ्रूमध्य जो हा जो बिंदू आहे तिथपर्यंत ते त्याच्या जवळ येतात. हे कारण आहे. अच्छा अच्छा. म्हणजे इथे आपल्याला बघायचं आहे. हा म्हणजे तिथे बघायचंय म्हणून नासिकाग्राचा त्याचा उपयोग केलेला आहे. हा तेच मला कन्फ्युजन होतं की मला कळलं नाही. म्हणून नासिकाग्र का सांगितला की त्या ठिकाणी नासिकाग्राच्या ठिकाणी त्या पाहत असताना दोन्ही डोळ्याचे जे बुबुळ आहेत ते बरोबर मध्यभागी त्या ठिकाणी येतात. ते असं त्याचा अर्थ आहे. आणि तेव्हाच त्यांनी हे पण म्हटलं की कुंभक स्थिती हवी. म्हणजे एक्झॅक्टली काय म्हणाले? कुंभक म्हणजे आपण काय होतो, श्वास मध्ये घेतो आणि मग श्वास रोखून ठेवतो की नाही. जेव्हा श्वास रोखतो तर रोखलेली जी स्थिती आहे त्याला कुंभक असं म्हटलेलं आहे. अच्छा. म्हणजे ते करताना आपल्याला श्वास रोकायला हवाय. रोखल्याशिवाय पर्याय नाही ना. रोखल्यानंतरच त्याचा आपल्याला साठवणूक होतो. ती जी एनर्जी आहे ना ती प्राण नावाची जी शक्ती आहे त्याची साठवणूक कुंभकामध्येच होते. अच्छा. कुंभक जेव्हा आपण रोखलेले असतात नंतर आपण श्वास सोडतो पुढे. अच्छा. आलं लक्षात आलं का? आलं. चला खूप आशीर्वाद आहे. ऐकत राहा, श्रवण करा. खूप आशीर्वाद. स्वामी कृपा. शिवाजी पाटील बोला. हा नमस्कार. नमस्कार. हा नमस्कार. बोला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला. हा प्राण म्हणजेच प्राण म्हणजेच परमात्मा आहे का? हो हो. परमात्मा आहे का? परमात्म्याचाच आविष्कार म्हणजे प्राण आहे. प्राण जो आहे ना हा परमेश्वराचाच आविष्कार आहे. म्हणजे हा सगळ्या एनर्जीचा जो सोर्स आहे ना तो सोर्स जो आहे तो परमात्मा आहे. आणि त्या सोर्सचा जेव्हा आविष्कार होतो पहिला का तर तो आविष्कार झाला की त्याला आपण प्राण असं म्हणतो. बरोबर. नाही खूप चांगल्या पद्धतीने समजलं. ते 19 देवता पण समजल्या, 20 प्राण आहे हे पण समजलं. छान. खूप आनंद आहे. हा चालेल. खूप आनंद आहे. खूप. चला आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. बोल. जय श्री बोल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा बोल. ऐकलं का प्रवचनाचं? पहिल्यांदा ऐकलं. खूप छान वाटलं. आता दर रविवारी ऐका. आणि प्राणतत्व खूपच छान पद्धतीने म्हणजे तुझा अभ्यासाचा विषय तो त्याच्यामुळे तुला त्याच्यामध्ये चांगला रस होईल, इंटरेस्ट निर्माण होईल. तर त्याच्यामुळे प्राण म्हणजे नेमकं काय आणि त्याचा ओरिजिन कुठे आहे आणि त्याचा आविष्कार कसा होतो आणि त्याचा प्रभाव कसा होतो या सगळ्या गोष्टी या पूर्ण ह्या विषयामध्ये येतात. त्यामुळे आता ह्याच्या पुढे पूर्ण प्राण ह्या विषयावरच पुढचे सगळे प्रवचन आहेत. तर त्याकरता आता ह्या रविवारचे सगळ्या रविवारचे प्रवचन
अटेंड करायचे, ऐकायचे. हा, ठीक आहे, काका. चला. खूप आशीर्वाद. स्वामी कृपा, स्वामी कृपा. श्रीराम, श्रीराम बोला. श्रीराम. नमस्कार काका. हो, आशीर्वाद आहे, बोला बोला. छान वाटलं काका. ऐकला ना, महत्वाचा विषय. आज स्वामींच्या आरतीचा अर्थ कळाला काका. पंचप्राण हे आतुर झाले करण्यात आरती, सगुण येऊन स्वामी स्वीकार आरती. हा, आज काय ते पंचप्राण ते आज कळाले काका. छान छान, उत्तम. हो काका. खूप अजून एक विचारायचं होतं. हा, विचारा विचारा. गायत्री मंत्र जो आहे तो कुंभ मध्ये आहे, पण सुरुवातीपासून म्हणजे सुरुवात कशी करायची आणि अजून एकदा सांगाल का? नाही, पहिल्यांदा काय आहे बघा, सांगतो. श्वास जो आहे ना, हा पहिल्यांदा मध्ये घ्यायचा. हा, आणि तो हळूहळू मध्ये घ्यायचा, एकदम सडन घ्यायचा नाही. हळूहळू जितका तुम्ही स्लो पद्धतीने श्वास मध्ये घ्याल, तेवढा कुंभक तुमचा विस्ताराने होईल. तो म्हणजे बऱ्यापैकी काळापर्यंत राहील. आणि त्याच्यानंतर जेव्हा कुंभक तुम्ही सुरू करता, त्या कुंभकामध्ये मनाने तुम्ही गायत्री मंत्र म्हणायचं. त्यावेळेस आपण म्हणजे मोठ्याने म्हणू शकत नाही. कुंभकाच्या स्थिती गेल्यानंतर मनाने गायत्री मंत्र म्हणायचा. आणि असं पूर्ण सुरुवातीतून करायची. हा, पूर्ण गायत्री मंत्र म्हणायचा. आणि नंतर पुन्हा श्वास सोडायचा. पुन्हा बहिर्कुंभक आहे, म्हणजे 2 वेळेला कुंभक आहे. बहिर्कुंभक म्हणजे बाहेर पुन्हा श्वास सोडल्यानंतर पुन्हा थांबणे थोड्या वेळ, आणि तो थांबल्यानंतर पुन्हा एकदा तो श्वास घ्यायचा आणि पुन्हा एकदा मध्ये म्हणायचा. असं 3 वेळेला करायचं. त्रिवार गायत्री करायची. म्हणून प्राणायामामधली ही गायत्री आहे. पंचगायत्री, एकूण 5 गायत्री आहेत बरं का. त्याच्यामध्ये पहिली गायत्री ही प्राणायामातली गायत्री आहे, समजलं ना. दुसरी जी गायत्री आहे ती आपण सूर्याला अर्घ्य देतो, ती गायत्री आहे. आणि तिसरी जी गायत्रीचा मंत्र आहे तो आपण जप करतो, जपानी केलेली गायत्रीचा मंत्र. हा, आणि त्याच्यानंतर आपण हवन करतो, गायत्री मंत्राचं म्हणून हवन करायचं. असं एवढ्या सगळ्यांनी केल्यानंतर ती गायत्री म्हणजेच प्राणतत्व आहे. ती गायत्री हीच प्राण आहे. त्याच्यामध्ये अभिन्नता आहे. आणि त्या गायत्रीच्या उपासनेमध्ये प्राणतत्वाची वृद्धी होते आणि प्राणतत्वाची उपासना होते. आलं लक्षात? आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. बोला मकरंद, बोला मकरंद गाडगे, बोला. समर्थ काका. हा, श्री स्वामी समर्थ. हा, काय म्हणतो? हा, बोला. हा, कालच्या महाराजांच्या प्रवचनामध्ये स्त्री आणि पुरुष जो भेद सांगितला, हो हो हो, त्याच्यात त्यांनी म्हटलं की त्रिगुणात्मक सुद्धा भेद आहे आणि पंचमहाभूतात्मक सुद्धा भेद आहे. हो, बरोबर आहे. कसा हे आम्हाला थोडं नाही सांगतो ना. म्हणजे त्रिगुणामध्ये भेद तर स्पष्ट आहे की जो सत्वगुण आहे तो रजोगुण नाही, जो रजोगुण आहे तो तमोगुण नाही. प्रत्येक गुणाचं वैशिष्ट्य भिन्न भिन्न आहे. सत्वगुणामध्ये ज्ञानप्रधानता आहे, ज्ञानाची आवड आहे, त्यानंतर शांतता आहे, समतोल आहे, संयम आहे. तो जर रजोगुण तुम्ही घेतला तर तो क्रियाप्रधान आहे. त्यामुळे तो शांत नसतो, तर त्या ठिकाणी चंचलता असते, क्रिया असते. म्हणून तो सत्वगुणापासून भिन्न आहे. आणि तमोगुण जो आहे तो निद्राप्रधान आहे. म्हणजे तुम्ही सगळ्या प्रकारच्या कुठल्याच प्रकारचं कार्य करण्याची सुद्धा तिथे कंटाळा आलेला आहे. तर त्या ठिकाणी निद्रा, आळस, स्वार्थ, भोग हे सगळे जे लक्षण आहेत हे तमोगुणाचे आहेत. म्हणून तमोगुण आणि रजोगुण ह्याच्यातही भेद आहे. आणि तिन्ही गुणामध्ये परस्परांमध्ये भेद आहे. आणि भेद आहे म्हणून क्रिया आहे, लक्षात घ्या. भेद जर नसता, एकसारखं असतं तर क्रिया घडली नसती. म्हणून क्रिया जी सगळी होते ती भेदातून क्रिया होते, म्हणून ते भेद आहेत. आता काय माहितीये का, हा भेद जो आहे तो अध्ययन करायला सांगितलाय की या भेदाचं अध्ययन करा आणि त्याच्यामध्ये समन्वय सिद्ध करा. म्हणजे तुम्ही आता हे प्राणायाम तुम्ही करता की नाही, तर हे त्या ठिकाणी समन्वय सिद्ध करण्याचा प्रकार आहे. लक्षात आलं ना. प्राणायामामध्ये सुद्धा प्राणाला आयाम देणे, आयाम म्हणजे त्याचे मोजमाप जो आहे ते संतुलित करणे. तर जेव्हा प्राण जो आहे संतुलित होतो तर त्यावेळेस त्रिगुणामध्ये सुद्धा परस्परांमध्ये समन्वय होतो. म्हणजे भेदामध्ये समन्वय करायचा विषय येतो, समजलं ना. तसं पंचमहाभूत सुद्धा आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या 5ही महाभूतामध्ये परस्परात भेद आहे. परस्परामध्ये भेद आहे आणि भेद असल्यामुळेच ते पंचमहाभूत आकृती धारण करतात. भेद नसता तर निराकार राहिलं असतं ना. निराकार तत्व जे आहे ते अभेद्य आहे. आणि जेव्हा साकार होतं तेव्हा साकारामध्ये पंचमहाभूतांनी साकार होतं.
तर पंचमहाभूतामध्ये प्रत्येक महाभूत हे दुसऱ्या महाभूतापेक्षा वेगळं आहे. वेगळं आहे म्हणून ती आकृती तयार झाली, नाही का? की आता जसं तुमच्या ह्याच्यामध्ये म्हणजे मेंदू किंवा वरच्या भागामध्ये आणि डोक्यापासून पायापर्यंत ज्यांनी पूर्ण धारण केलेलं आहे, व्याप्त केलेलं आहे, ती व्याप्त करणारं तत्व आकाश आहे. वायू जो आहे तो आमच्या श्वसन स्थितीमध्ये, वायू हा प्राणाचा आविष्कार आहे. म्हणजे प्राण आणि वायू यांचा परस्परांचा संबंध लावलेला आहे. तर आमच्या श्वसन संस्थेमध्ये प्राण आहे, तर आमच्या श्वसन संस्थेमध्ये वायू काम करतो. लक्षात आलं ना? अग्नी जो आहे तो जठरामध्ये काम करतो. अशा प्रकारे पंचमहाभूताचं कार्य हे भिन्न भिन्न आहे. महाराजांना हे म्हणायचं, त्यांनी महाराजांनी म्हणताना स्त्री आणि पुरुषाच्या त्रिगुणात असं म्हणलं. हा आहे ना, बरोबर आहे ना. मग त्या दृष्टीनं पाहिल्यानंतर त्या स्त्री आणि पुरुषाच्या त्रिगुणामध्ये भेद आहे. कारण स्त्रियांच्या मध्ये त्रिगुणामध्ये वृत्ती येते. स्त्रियांची वृत्ती, स्त्रियांची ज्या ठिकाणी आवड निवड, त्यांच्यामध्ये स्वभावगत असलेल्या जे स्वभावगत लक्षण आहेत हे त्रिगुणात्मक लक्षण आहेत. तर स्त्रियांचे स्वभावगत लक्षण जे आहेत आणि पुरुषांचे स्वभावगत लक्षण याच्यामध्ये भेद आहे. म्हणजे स्त्रियांचे त्रिगुण आणि पुरुषांचे त्रिगुण याचा जरी अभ्यास केला तरी ते परस्परांपासून भेद आहे त्यात. पण ते त्रिगुण खरंच आहेत ना, सत्वरजतम एवढं नाही, पण ते किती मल्टी म्हणजे त्याचं परम्युटेशन कॉम्बिनेशन केलं तर आविष्कार अनंत आहेत त्याचे. त्रिगुण जरी सारखे असले तरी जेव्हा ते कॉम्बिनेशन मध्ये येतात की नाही त्यावेळेस त्याचा आविष्कार जो आहे तो भिन्न भिन्न होतो ना, आहे की नाही? त्यामुळे पुरुषामध्ये असलेल्या त्रिगुणाचं कॉम्बिनेशन आणि स्त्रीमध्ये असलेल्या त्रिगुणाचं कॉम्बिनेशन याच्यामध्ये जो स्वभावाचं घटनच त्यात होतं. स्वभावामध्ये ज्या वृत्ती प्रवृत्ती असतात त्या सगळ्या त्रिगुणाच्या कॉम्बिनेशनने होतात आणि त्याच्यात भेद आहे. कळालं का तुम्हाला? आणि त्या दोघांमध्ये समन्वय करणं आवश्यक आहे. कारण तो समन्वय जर झाला नाही तर सगळं ब्रह्मांडातच समस्या निर्माण होते. कारण दोघांचीही त्या ठिकाणी सृजनशील शक्ती जी आहे ही परस्पराच्या समन्वयानेच होऊ शकते. समन्वय नाही झाला, पुरुषाला ज्या दिवशी असं वाटलं की आपण स्त्रीसारखं वागावं आणि स्त्रीला जेव्हा असं वाटलं की आपण पुरुषासारखं वागावं तर समजायचं की अधःपतन सुरू झालं. आणि ते समन्वय बिघडला. त्याच्यामध्ये भेद समजणं आवश्यक आहे आणि भेदात समन्वय साधणं आवश्यक आहे. भेदाशिवाय समन्वय साध्य कसं करणार तुम्ही? भेद समजला पाहिजे ना. कळालं ना? तर असा तो थोडा गंभीर विषय आहे आणि पण आपण तेव्हा विनोदाने घेतला पाहिजे. हा, ठीक आहे. स्वामी कृपा. स्वामी कृपा. महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बोला बोला. आल्हाद पुणे. हा बोला. जसं आता मकरंदने सांगितलं की भेद, पण भेद इतके अनंत आहेत, भेदाचा अभ्यास करायला गेलो तर अख्खं आयुष्य पुरणार नाही. त्यापेक्षा एक तत्वाचा अभ्यास करायचा. पानांना आपण किती पाणी शिंपत राहिलो, किती पानांचा सगळ्याचा अभ्यास केला तरी तो अपुरा आहे. मुळाचा अभ्यास करायचा आणि मुळात पाणी घालायचं. म्हणजे काय, मूळ तत्वाचा अभ्यास करायचा. भेद तर असंख्य आहेत. बरोबर आहे. तुम्ही जे सांगताय ना, मूळ तत्वाला हुडकण्याकरताच भेदात समन्वय करायचा आहे. येस सर. आपण जे भेद आपण का पाहतोय की मूळ तत्वाचं संशोधन करण्याकरताच. हो. जीव जगतामध्ये जगदीश्वराला जर पाहायचं असेल तर जीव जगताशी समन्वय साधला पाहिजे. त्याच्या भेदाकडे पाहिला तर परमात्मा मिळणारच नाही. तुम्ही लक्षात घ्या विषयाचा म्हणजे रोख कुठे आहे. आम्ही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असं म्हटलं आणि जर भेद केला तर आम्हाला विठ्ठल दिसणारच नाही. आम्हाला विठ्ठलाचं दर्शन केव्हा होईल? किंवा ह्या सर्व चारही भेद जरी असले तरी या चारही भेदाचा समन्वय जो आहे तो समन्वयच परमात्मा आहे. येस. म्हणून समन्वय, भेदामध्ये समन्वय हा शब्द जो वापरला की नाही तो परमेश्वराचाच शोध आहे. पूर्ण परमेश्वराचा शोध आहे. आलं लक्षात? हो. आणि दुसरं ह्या प्रश्नोपनिषदातला आत्ताचा जो तुमचा आजचा जो सगळा भाग सांगितला त्याच्यामधून आपण शिकायचं काय व्यवहारामध्ये, की मी सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणायला लागलं की गाडी थांबली. त्यापेक्षा कुटुंबामध्ये कोणाला तरी महत्व दिलं पाहिजे, संस्थेमध्ये कोणाला तरी महत्व दिलं पाहिजे आणि या संपूर्ण चराचरामध्ये परमात्म्याला महत्व दिलं पाहिजे. तो चालवतो. शेवटी हा प्राण म्हणजे परमात्माच आहे. तेच तुम्ही आता सांगताय ना. तुम्ही आता जे काही विधान केले की नाही तेच विधान तिथे सांगतायत. येस. या सर्व देवदेवतांनी आपसात भांडून चालणार नाही.
त्यांना अल्टिमेट पॉवर काय हे समजली पाहिजे आणि तिथे सरेंडर झालं पाहिजे. येस, हाच त्याच्यातला निष्कर्ष आहे. स्वामी समर्थ. थँक्यू. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. बोला. हा बोला काका. स्वामी समर्थ. राजीव परांजपे. बोला परांजपे बोला. आपण जे प्रार्थना करतो गणनाथ सरस्वती रवी शुक्र बृहस्पती, बरोबर आहे, ते का करतो मला माहिती नाही, प्लीज सांगाल का? नाही, ही मुख्य काय, ह्या ज्या मुख्य देवता आहेत ना, ह्या देवताच आपल्या सर्व विवेकाला जागृत करणाऱ्या आहेत. अच्छा. प्रत्येक देवताचं स्थान आपल्या शरीरात आहे आणि त्या प्रत्येक देवता ज्यावेळेस तुम्हाला चैतन्य देण्याकरता तयार होतील, ते केव्हा तयार होणार? त्याची स्तुती गायली तर, त्यांना स्मरण केल्यानंतरच ते तयार होणार. आपल्या शरीरामध्ये सर्व देवता ह्या आपल्या शरीरातच आहेत. ब्रह्मा विष्णू महेश्वर गणेश सरस्वती हे सर्व ज्या देवता आहेत ह्या आपल्या देहामध्येच आहेत, पण त्या सुषुप्त अवस्थेमध्ये, कारण तुम्ही स्मरण करत नाही तर त्या झोपलेल्या आहेत. मग बरोबर. किंवा त्या जाग्या जरी असल्या तरी ते तुम्हाला कळत नाही. मग त्यांच्याशी तुमची जी लिंक आहे, ते कम्युनिकेशन आहे, ते झालं तर तुम्ही जागृत व्हाल, चैतन्यमय व्हाल, कार्यरत व्हाल. तर हे करण्याकरता तुम्हाला गणेशाचं स्मरण करणं आवश्यक आहे, सरस्वतीचं स्मरण करणं आवश्यक. आलं लक्षात? हो हो. स्वामींची कृपा आहे. बोला घाटोळ साहेब, बोला घाटोळ साहेब. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. हा, ऐकलं. इथे खूप छान गोष्ट अशी दिसून येते की प्राण्याचे आविष्कार आहेत. जसे प्राण्याचा आविष्कार वायू, अग्नी, जल, पृथ्वी, पाणी वगैरे हे आविष्कार आहेत, प्राण्याचेच आविष्कार आहेत. आणि प्राण जेव्हा आपण म्हणतो की प्राण हा 5 मध्ये आपण सांगितलं की प्राण, ज्ञान, अपान आणि समान असं तत्व आहे. तर हा जो प्राण आहे तो वायुरूप आहे असं आपल्याला वाटतं, पण तो प्रत्येकाचं, माझं असं मत आहे की तो प्रत्येकाचा आधार घेतो आहे. वायूचा आधार घेतो आहे, अग्नीचा आधार घेतो आहे, जलाचा घेतो आहे, पृथ्वीचा घेतो आहे, वाणीचा घेतो आहे, आणि याच्यावर आरूढ होऊन ऊर्जा आपल्याला तो. बरोबर आहे, अगदी बरोबर. बरोबर. आरूढ होणे कोणावर की जे त्यांनी तयार केलेलं आहे. हो 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 हो. त्यांनी तयार केलेली जे आहे, म्हणजे काय तयार केलं आहे, वायू, अग्नी, जल, पृथ्वी वगैरे, वाणी, ह्या गोष्टी त्यांनी स्वतः तयार केलेल्या आहे. हो हो हो. तर असं ते प्रमेय कसं पडतं की ज्याला त्यांनी तयार केलं त्याच्यावर आरूढ होऊन आपल्या शरीरामध्ये प्राण दिसतो आहे असा. बरोबर. जसं वायू रूपी आहे पण म्हणतो प्राण, अपान, व्यान, उदान, समान, वायुरूपी आपण म्हणतो, पण कदाचित त्यांनी अग्नीचाही आधार घेतला असेल. त्यांनी नाही, ह्याच्यामध्ये काय तुम्हाला सांगतो, तुम्ही आता जो मुद्दा सांगितला ना, त्याला वायुरूप असं का म्हटलं हे पहिल्यांदा आपल्याला कळालं पाहिजे, आणि तो इतर सर्व तत्वामध्ये कसा आहे हेही आपल्याला कळालं पाहिजे. तर वायुरूप का म्हटलंय, तर वायू जे आहे ना हे क्रियेचं प्रतीक आहे. पंचमहाभूतामध्ये पहिली क्रिया कुठे घडली? पहिल्यांदा क्रिया आकाश हे अक्रिय आहे, आकाश हे जे केवळ सर्व व्याप्त आहे. त्याच्यानंतर त्याच्यातून जी काही आविष्कार झाला पहिल्यांदा वायूचा, तर तो आविष्कार हा क्रियाप्रधान होता, क्रियेचा आविष्कार आहे. आणि क्रियेचा संबंध हा प्राणाशी आहे, प्रत्येक क्रिया जी प्राणामुळे होते. म्हणून पहिला आविष्कार वायूचा झाल्यामुळे प्राणाला वायुरूप असं म्हटलेलं आहे. आपल्या श्वास प्रश्वासामध्ये वायूच आहे. दुसरी गोष्ट तर श्वास, आपण श्वास मध्ये घेतो आणि श्वास बाहेर टाकतो, तर तो श्वास उश्वास जो आहे हा आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी तो प्रमुख आहे, तेच चैतन्य आहे. म्हणून त्या श्वास घेणं आणि बाहेर टाकणं हा प्राणाचं स्थूल रूप आहे. आणि प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे जे आहे हे याचं सूक्ष्म आहे, सूक्ष्म रूप आहे. म्हणजे त्याचं स्थूल रूप श्वास प्रश्वास आहे, आणि सूक्ष्म रूप जे आहे हे पंचप्राण आहेत. तर हे पंचप्राण जे आहेत हे सूक्ष्म देहातही आहेत आणि स्थूल देहातही आहेत, म्हणजे दोन्ही ठिकाणी. आणि तो ब्रिजिंग एलिमेंट आहे, तो सूक्ष्मदेह आणि कारणदेह, आपल्या सूक्ष्मदेह आणि स्थूलदेह या दोघांमध्ये ब्रिज करणारा जो आहे तो प्राण आहे. आणि म्हणून प्राण जो आहे तो प्रत्येक प्रकारच्या तत्वानी प्राणाचा आश्रय घेतलेला आहे. प्राणाच्या आश्रयाखाली ते टिकून आहेत. म्हणजे आकाश, म्हणून पंचमहाभूत जे आहेत त्यांनी प्राणाचाच आश्रय घेतलाय. पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि प्राणाचाच आश्रय घेतलेला आहे. मनबुद्धी चित्त अहंकाराने प्राणाचाच आश्रय घेतलेला आहे.
म्हणून प्राण सगळ्यांना आश्रय देणारा असल्यामुळे तो परमात्मा आहे. त्यांनी सगळ्यांना नाहीतर आश्रय देण्याची त्याची काय क्षमता होती? तर त्यांनी ह्या सगळ्या शरीराला आश्रय दिला. याचं कारण असं आहे की प्राण हाच सच्चिदानंद घनस्वरूप निर्गुण निराकार परब्रह्म परमेश्वर तो प्राणच आहे, हा त्याचा निष्कर्ष आहे त्याचा. हा, ठीक आहे ना. छान. स्वामी बोला. हा बोला बोला बोला. श्री स्वामी. हा अभय बोल. अभय बोल. आशीर्वाद आहे. फारच छान झालं, सुंदर झालं सर. हो, महाराजांची कृपा. वाणीमध्ये पण तोच स्वामींचा उद्देश आहे की भेदावरती सध्या सुरू आहे ना स्वामी वाणीमध्ये. स्वामी वाणीमध्ये मानव समन्वय जो सांगितला आहे तर त्याला भेदाचं अध्ययन करा आणि भेदाचा समन्वय करून त्या ठिकाणी संतुलन संयम ठेवा आणि तुमची साधना ठेवून महाराजांशी एकरूप व्हा, हा त्यातला उद्देश. हा अगदी जरूर आहे का. छान. स्वामींची कृपा अखंड आहे. स्वामी कृपा. आशीर्वाद. बोला. हा श्री स्वामी समर्थ. तापडिया बोला. बोला तापडिया. भगवंत सगळ्यांमध्ये आहे. हो, भगवंत सगळ्यांमध्ये आहे. आणि आता हे स्थूल रूपात म्हणजे आज दृष्टी अशी मिळाली की सगळं म्हणजे समजावून सांगता येतं सगळ्यांना की कसा भगवंत आहे. प्रत्येक जण श्वास घेत मग तोच भगवंत आहे. श्वासच भगवंत आहे. श्वासच भगवंत आहे. म्हणून श्वासातच नाम टाकायचं. कारण नामामध्ये नामी आहे म्हणजे नामातच भगवंत आहे. म्हणून जेव्हा श्रीराम जय राम जय जय राम जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तो राम जो आहे तो रामच परमात्मा आहे आणि त्या रामाला श्वासात टाकायचंय. जेव्हा श्वासच राम होईल ना तेव्हा तुम्हाला परमात्म्याचा अनुभव निश्चित येईल. तुमचा श्वास जो आहे तो परमात्माच घेत असतो, तुम्ही घेतच नाही. आणि तो कसा घेतो तर त्या श्वासाचा तो आपल्या अभिव्यक्ती आपला आविष्कार टाकतो आणि तो आविष्कार त्याचा असल्यामुळे तिथेच नाम टाकायचं म्हणजे नामाचा अनुभव येतो. असं आहे. म्हणून अखंडपणे आपल्या श्वासात स्वामी नाम टाकायचं बस. स्वामी कृपा. छान झालंय आजचं प्रबोधन. आनंद आहे, खूप आनंद आहे. स्वामी कृपा. स्वामी कृपा. बोला किरण सामंत. श्री स्वामी समर्थ काका. हा श्री स्वामी समर्थ. बोला बोला किरण. फार सुंदर, फारच सुंदर. आणि म्हणजे आता आपण ज्या एक एक नवीन गोष्टी कळतात ह्या गोष्टीचा आपल्याला जाणीवही नसते. आपण जे काही दिवसातलं कार्य करत असतो म्हणा कामं करत असतो त्याच्या पाठीमागे किती काही मोठं हे आहे, जे अधिष्ठान आहे याची अजिबात जाणीव नसते आपल्याला. आणि आता कळतं की प्रत्येक क्षण किती महत्वाचा आहे. खरोखर म्हणजे प्रत्येक क्षणामध्ये तो परमात्माच ओतप्रोत प्राणाच्या रूपामध्ये आपल्या अखंड आपल्या बरोबर आहे आणि तो प्राणच पंचमहाभूतात आहे. आपल्याला दिसणारा स्थूल देह जरी दिसत असला तरी तो आहे प्रत्यक्ष प्राणच. प्राणाच्या व्यतिरिक्त काही नाही आणि त्या प्राणामध्येच परमात्मा आहे. त्यामुळे प्राण हाच परमात्मा आहे आणि तो परमात्मा सर्वत्र सर्वव्याप्त आहे. आपल्याला सगळी काही जी प्रेरणा देतो, आपलं हृदय स्पंदन होतं अंतरंगामध्ये, शरीराच्या आत शरीराच्या बाहेर डोळ्यांनी पाहतो तर डोळ्यामधून जे पाहण्याची जी शक्ती आहे ती प्राणच आहे. कानाने श्रवण करतो तर ऐकण्याची जी शक्ती आहे ती प्राणाचीच आहे. त्यामुळे संबंध शरीरामध्ये अंतर्बाह्य ज्या म्हणून काही क्रिया आणि जे म्हणून ज्ञान आपल्याला प्राप्त होतं ते सर्वच्या सर्व ज्ञान प्राप्त करण्याची क्षमता त्या प्राणानेच होते. म्हणून तो प्राण कसा आहे, कसा निर्माण झाला, कसा कार्यरत झाला आणि कसा अनुभवाला घ्यायचा आहे असा हा विषय आहे. हो खरंय. फक्त एक विचार हे एवढं सगळं आता ऐकलं आणि जाणवलं याच्यामध्ये मी म्हणतो किंवा माझं म्हणतो ते माझं स्थान कुठे येतं सगळ्या या व्यवहारामध्ये सांगतो. त्या ठिकाणी काय आहे की आपल्या वेगळेपणाची जी भावना आहे ना, म्हणजे ही कुठून आली पहिल्यांदा, मीचं ओरिजिन कुठं आहे हे कळालं पाहिजे आणि ते कसं अज्ञानमय आहे हे दुसऱ्यांदा कळालं पाहिजे. तो ओरिजिन जे आहे तर जो जीव भाव जो आहे म्हणजे तो खरं म्हणजे सूर्य जसा सगळ्या पृथ्वीवर प्रकाश देतो काय आणि मग एखाद्या डबक्यामध्ये जर सूर्याचं प्रतिबिंब पडलं तर जर त्या डबक्याला असं वाटलं की हा सूर्य म्हणजेच मी आहे कारण माझ्यामध्ये
सगळं हे प्रतिबिंब आहे असं जर त्याला वाटलं, म्हणजे ॲझम्पशन आहे काय, तर ही कल्पना आहे, तर ह्या कल्पनेला धरून त्याला मी जीव, मी वेगळा आहे, खरं म्हणजे तो सूर्य म्हणजेच तो परमात्मा, त्या परमात्म्याने सगळीकडे सारखी संवेदना दिली आहे आणि ती संवेदना आपल्याला प्राप्त झाली आहे, पण आपण त्याला माझी संवेदना असं म्हणतो. तर हा जो काही भाव आहे की माझी संवेदना किंवा मी नावाच्या व्यक्तीचं अस्तित्व, ही जी संवेदना आहे ना, हीच मुळातून भ्रममूलक आहे, आणि तिथे मी नसून तो परमात्मा आहे असं आहे, आणि माझं नसून ते परमात्म्याचं आहे. तर हे आपल्याला का झालं, कशामुळे झालं, तर ह्याचं मूळ कारण आता सांगतो. हे कसं झालं हे सांगितलं मी तुम्हाला, हे अशा अशा पद्धतीने झालं. का झालं ह्याचं कारण असं की पहिली जी इच्छा निर्माण झाली, म्हणजे ती खरं म्हणजे परमेश्वराचीच निर्माण झाली इच्छा, की मी कोण आहे, माझं अस्तित्व काय, माझा अंतरंग काय, म्हणजे स्पंदन ज्याला म्हणतो आपण, की पहिलं जे स्पंदन झालं ते परमेश्वराचंच, परमेश्वरामध्ये स्पंदन झालं, आणि मग स्पंदनानंतर स्पंदन निर्माण होत गेले, आणि त्या सगळ्या स्पंदनातून ब्रह्मांड निर्माण झालं, आणि त्या ब्रह्मांडामध्ये अनंत स्पंदनामध्ये प्रत्येक स्पंदनाला असं वाटलं की आपण काहीतरी वेगळे आहोत. वस्तुतः निर्मिती त्या परमात्म्यापासूनच आहे आणि अंतही त्या परमात्म्याच आहे, पण जे मधला जो भाग आहे ना, कुठून निघालो माहिती नाही आणि कुठे जायचं माहिती नाही, तर मधल्या काळामध्ये मी कोणीतरी आहे, माझं काहीतरी आहे, अशा प्रकारचं अज्ञान झालं. हे त्याचं एवढी स्पंदन निर्माण झाली की परमेश्वर प्रत्येक स्पंदनाला असं वाटायला लागलं की माझं काहीतरी वेगळेपण आहे. काय सोन्याला वाटायला लागलं की माझा पिवळेपणा, माझं महत्व, माझी किंमत किती जास्त आहे ह्याच्यामध्ये, मार्केटमध्ये सोन्याला वाटायला लागलं. लोखंडाला वाटायला लागलं मी किती मजबूत आहे, माझ्यामुळे सगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर उभे राहतात. असं या प्रत्येक अणूला वाटलं, प्रत्येक अणुरेणूला वाटलं, प्रत्येक मॉलिक्यूलला वाटलं, आणि त्या तो मॉलिक्यूल जो आहे तो डीएनएच्या रूपात आला, आणि त्याला असं वाटलं की मी जीव आहे. आणि त्या डीएनएने काय केलं, मग सगळं पूर्णपणे ते डीएनए म्हणजे बीज आहे, त्याच्यातून त्या बीजातून वृक्ष निर्माण झाला शरीराचा, आणि त्या शरीराला धारण ज्यांनी केलंय त्याला असं वाटलं की आपलं अस्तित्व वेगळं आहे. म्हणजे कुठून ती भानगड सुरू झाली आणि कशी त्या जगामध्ये पसरली, तर आपल्याला त्याचं ते मूळ स्थानही कळालं पाहिजे, आणि आपण नेमके कुठे येऊन फसलो आहेत हेही आपल्याला कळालं पाहिजे. आणि ते एकदा कळालं की त्याच्यातून मुक्त व्हायला वेळ नाही लागत. मुक्त झाल्यानंतर शरीराच्या ठिकाणी शरीर आहे, पण आपण मात्र परमेश्वराच्या जवळ जाऊन जाऊ बस. अगदी आहे. म्हणून सद्गुरू हवेत योग्य वाटेवर ठेवायला. महाराजांची अखंड राहावं. ठीक, छान, आनंद आहे. बोला बोला, अजून कोण बोलायचे राहिले? बोला. हा, रश्मी बोलणार. हा, रश्मी. हा, मेधाताई बोला. बोला मेधाताई बोला. खूप छान सांगितलं प्रवचन. खूप श्रोत्रांच्या रसनं अधिष्ठान, तिथे मनाच्या अधिष्ठानामध्ये हे सगळे 5 जे इंद्रिय आहेत ते काम करतात. काय मनाने, वास्तविक ते मनाचेच 5 भाग, जसं प्राणाचं जसं पंचप्राण आहे तसं मन जे आहे ना हे 5 इंद्रियामध्ये व्यक्त झालेलं आहे. त्या 5 इंद्रियाचं अधिष्ठान मन आहे, आणि सर्वात अधिष्ठान परमात्मा आहे. बरोबर, छान. आणि मधमाशीच्या पिळाच्या राजाचं पण छान उदाहरण दिलं. हा, खूप छान दृष्टांत आहे. समजतं त्यामुळे. हो, खूप आनंद आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. बोला. नमस्कार. हा, आशीर्वाद आहे. देशपांडे कुटुंबियांना आशीर्वाद. सगळे बरे आहेत? मुलं बाळ सगळे बरे आहेत का? नातवंड बरे आहेत का? छान आहेत. आशीर्वाद आहे, स्वामींची कृपा. हा, अखंड कृपा आहे महाराजांची. नमस्कार. नमस्कार. हा, बोला रश्मी, बोल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोल रश्मी. ते प्राण आपल्या ह्याच्यात कसा अजून आहे याचा एक अजून उदाहरण सायन्स मध्ये होता की प्रोटोप्लाझम म्हणजे सेलचा जो एक पार्ट आहे प्रोटोप्लाझम, तो आपण कधी म्हणजे रिकॉन्स्टिट्यूट करू शकत नाही. बरोबर आहे. त्याच्यात सगळे असतील म्हणजे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन आपण ऍड करून केमिकली तरी बनवायची प्रयत्न केला तरी म्हणजे रिकॉन्स्टिट्यूट करू शकत नाही, कारण त्याच्यात अजून काही आहे जे म्हणजे आपल्यात जे माणसाला नाही करता येत, बनवता येत नाही. हो, ते जे आहे ना दॅट इज इंटेलिजन्स.
ते काय आहे सांगतो. ती चेतना आहे. ती चेतना म्हणजे चैतन्य. आणि ते चैतन्यच जे इंटेलिजन्सच्या रूपामध्ये म्हणजे बुद्धी तत्वाच्या रूपामध्ये तिथे येतं आणि बुद्धी कार्य करत असते. बुद्धी जी आहे ती कार्य करून आपल्याला हवं तसं स्ट्रक्चर बनवते ती. म्हणून एका पेशीपासून अनंत पेशी ज्या निर्माण होतात त्या कशा निर्माण करायच्या, म्हणजे काही पेशीचे काही विशिष्ट कान बनेल, डोळा बनेल, नाक बनेल, हे सगळे अवयव जे आहेत हे त्या एकाच पेशीपासून बनतात. पण कोणत्या कोणत्या अवयव बनवायचे हे ती पेशीमध्ये असलेली जे इंटेलिजन्स आहे ना, ती इंटेलिजन्स नावाची एक चिप आहे. काय तर ती चिप जी आहे ती प्लॅनिंग करते आणि एक्झिक्युशन पण करते. तर ती बुद्धी जी आहे ना, आता सुद्धा आता कम्प्युटरच्या जगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स तयार करायचा प्रयत्न करतो मनुष्य, परंतु ज्याच्यामध्ये विवेक आहे म्हणजे तारतम्य आहे, योग्य अयोग्य काय ही समजण्याची पात्रता आहे, तर ती पात्रता परमात्म्यातच आहे. तर ती पात्रता मनुष्यात नाही. म्हणून तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सला त्याने आर्टिफिशियल शब्द वापरला. कळालं ना? असं. पण मग हा जो इंटेलिजन्स बोलतात हा प्राण नाही आहे का? मग नाही, तो प्राण नाही, प्राणाचा इफेक्ट आहे. तो प्राणाच्या आधारावर तो काम करतो. प्राण जो आहे ना हा प्रत्येकाला आश्रय देतो, तो प्राण नाहीये. आमच्या डोळ्यांनी प्राणाचा आश्रय घेतलाय, पण डोळा प्राण नाहीये. कळालं? म्हणजे अजून वरच्या लेवलवर, अजून सखोल आहे. अजून सखोल आहे. त्याच्यामुळे ते त्याचं सिंथेसिस होत नाही. पण सिंथेसिस करणारा जो आहे ना तो जीव भावात आहे ना, तो अज्ञानात आहे ना. करणारा तर बुद्धिमान असेल तर त्याने बुद्धीचा तो निर्माण करू शकेल. तो करणारा जर बुद्धिशून्य असेल तो बुद्धी कशी निर्माण करणार? बरोबर. आलं लक्षात? हो आलं. स्वामी कृपा. श्री स्वामी समर्थ. बोलो भरत गजरा. भरत. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. आशीर्वाद है. बहुत अच्छा लगा सुन के आज का. हाँ, आविष्कार मतलब एक क्रिएटर और क्रिएशन का एक बड़ा यूनिक है हर प्राणी मात्र. हाँ. एक तो तीन हमारे गुण होते हैं. हाँ. उसके ऊपर पंच महाभूत, उसके ऊपर प्रारब्ध, ये सबका प्रोबेबिलिटी कॉम्बिनेशन मतलब एक जीव मात्र. हाँ. तो हम लोग कितने यूनिक हैं. बस ठीक है. और हम लोग अपने आप को दूसरे से कंपेयर करते हैं और अपना जीवन को नाश करते हैं. और इसके ऊपर समझो प्राण है तो इट्स अबाउट क्रिएशन. क्या था, हम लोग एक यूनिक बने हैं. एक पंच महाभूत, एक प्रारब्ध और एक तीनों गुण को मिला के, और उसमें जब प्राण आता है इट्स अ वेरी रेयर कॉम्बिनेशन ऑफ क्रिएटर एंड क्रिएशन. जब मैं बात कर रहा हूँ तो इट इज ऑल अबाउट क्रिएटर एंड क्रिएशन. मतलब कितना सूक्ष्म है और कितना इन्फिनिट है. सही बात है, बिल्कुल सही बात है कि तो सूक्ष्मात अति सूक्ष्म, अनंतात अत्यंत अनंत, जिसकी कोई मर्यादा नहीं, इतना अनंत है. तो वो जो उस भेद को, अगर जैसा आपने बोला ना, स्वामी जैसा बोलते हैं, उस भेद को समझो. ये सब क्रिस क्रॉस हो रहा है सिर्फ एक पॉइंट पर जहां सब कुछ सेम है. जैसा आपने बोला कि जब क्रिएटर से स्पंदन पैदा हुआ था उसके इतने इन्फिनिट फॉर्म है, और जाके क्रिएटर के पास ही जाएगा तो वो दो टाइप पे खत्म हो जाता है. सही बात. वो दो एंड समझ में आ गया तो सब कुछ समझ में आ गया. तो सब कुछ समझ में आता है. हाँ, उसके बाद कौन से यानी कहाँ से निकले और कहाँ जाना है. बस. ये और बीच में हम बीच में घूमते रहते हैं. जहाँ से निकले वहीं जाना है. कहाँ से निकले अभिमान का टोपी पहन के घूमते हैं कि मैं मनुष्य हूँ और पूरा वर्ल्ड पे कंट्रोल करने जाते हैं. बट बहुत अच्छा लगा और बहुत आनंद हुआ ये समझ के. थैंक यू. स्वामी का आशीर्वाद सदा रहे. आनंद है, बहुत आनंद है. स्वामी कृपा है. बोला. हाँ दादा नमस्कार. हा नमस्कार. बोला. हा बोला. आजच्या प्रवचनात इतकं चांगलं पुन्हा पुन्हा रिव्हिजन होऊन समजतंय. देवांना पण आम्हाला खुश करायचं असेल तर आधी श्वास प्रश्वासवर आम्हाला कंट्रोल पाहिजे. आणि ते कंट्रोल आणण्यासाठी सद्गुरु कृपा फार आवश्यक आहे. हो ना, त्याच्याशिवाय. आणि स्वामीची कृपा झाल्यानंतरच हे छोट्या छोट्या गोष्टी सखोल समजायला लागतात. अगदी खरंय. आणि पुन्हा विसरून जातो, मग प्रत्येक रविवारी पुन्हा रिचार्ज होतो. अगदी खरंय. म्हणून
पुन्हा पुन्हा रविवारी येणं आवश्यक वाटतं. रविवारी पुन्हा पुन्हा ऐकल्यानंतर आपण परत म्हणजे चार्ज होऊन जातो आणि पुन्हा एकदा ज्ञानाच्या कक्षेत जातो आपण. छान, उत्तम आहे. नाही, रविवारी तर असं वाटतंय की स्पिरिच्युअल फिस्ट मिळते आम्हाला. हा छान आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आशीर्वाद, खूप आशीर्वाद. स्वामी. बोला अंजली पाठक, बोला अंजली. अंजली बोल. हा बोल. आशीर्वाद. हा आवाज तुझा आवाज येत नाही. आता काका येतोय? हा आता येतोय. बोल 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 बोल. काका नमस्कार. हो आशीर्वाद आहे, बोल. काका तुम्ही जे म्हणालात ना की गायत्री म्हणजे प्राण, तर त्याच्याबद्दल मला 2-3 शंका होत्या. हा विचार. आता प्राण हा सगळ्यांमध्येच आहे काका, स्त्री पुरुष सगळ्यांमध्येच आहे. म्हणतात की स्त्रियांनी गायत्री मंत्राचा जप करू नये, ते का? आणि दुसरं काका, आजकाल गायत्री मंत्र जवळजवळ सगळीच जण म्हणतात, मुलं वगैरे, आपण शाळेतही आम्ही घेतो प्रार्थनेपूर्वी. मग हे योग्य आहे का काका की त्याच्यासाठी काही ते आपण मौंज वगैरे तसं करतो, ते संस्कार केल्यानंतरच गायत्री मंत्राचा जप करायला हवाय? बरोबर आहे, बरोबर. गायत्री मंत्र हा स्वयंसिद्ध मंत्र आहे, शावरी मंत्र म्हटलेलं आहे त्याला. आणि त्याच्यामध्ये विशिष्ट संस्कार विशिष्ट स्थितीमध्येच तो म्हणायला पाहिजे. आत्ता जे शाळेमध्ये किंवा सगळीकडे किंवा रेकॉर्ड लावून जे म्हटलं जातं तर ते शास्त्राच्या अनुसार अयोग्य आहे. शास्त्राच्या दृष्टीने ते अयोग्य आहे, कारण त्याला स्वराची गरज आहे. त्याचे योग्य उच्चार, योग्य स्वर आणि बलाबल त्याचं ठेवणे आणि त्याच्यानंतर त्या अनुष्ठानामध्ये उपासनेमध्ये त्याचा विनियोग करणे ही त्याची आवश्यकता आहे. हे सहज आपण एखादं गाणं म्हणतो तर तशा किंवा एखादं नामस्मरण करतो तर तशा प्रकारचं त्या मंत्राचा विनियोग करणं अयोग्य आहे. आणि स्त्रियांसाठी सांगायचं झालं तर स्त्रियांचा जो स्वभाव आणि जी शारीरिक प्रकृती आहे, ती शारीरिक प्रकृती आणि स्वभाव हा त्या गायत्री मंत्राच्या मध्ये असलेली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा एवढी प्रचंड आहे की आधीच ऊर्जा असलेली स्त्री आहे, त्या ऊर्जा असलेल्या स्त्रीला पुन्हा एकदा जर ही ऊर्जा जर मिळाली तर ती सहन करू शकत नाही. तिच्याकरता ते हानिकारक ठरतं. म्हणून तिने म्हणू नये अशा प्रकारचा हा संकेत आहे. ठीक आहे. आणि काका अजून एक विचारायचं होतं की तुम्ही म्हणालात सोन्याला वाटतं मी महान, लोखंडाला वाटतं, पण माणसाला जगण्यासाठी थोड्या प्रमाणात अहंकाराची गरज असते असं वाटत नाही का काका? आपण एकदम मी काहीच नाही, मी कुणीच नाही, ही अशी शून्य अवस्थेत आपण जगू शकतो का? नाही नाही नाही, असं अहंकार म्हणजे काय कळायला पाहिजे. अहंकारात सुद्धा लेव्हल्स आहेत ना. अहंकार तमोगुण प्रधान अहंकार असतो, रजोगुण प्रधान अहंकार असतो, सत्वगुण प्रधान अहंकार असतो. तर याच्यामध्ये आपल्या अहंकाराचं उन्नयन करायचं आहे. हे बघा, आपलं अस्तित्व जे आहे ना ते अस्तित्व कधीही नष्ट न होणार असतं, परंतु जे नष्ट होणार आहे त्यालाच आपण अस्तित्व समजतो. म्हणून मग आपल्याला असं वाटतं की जगण्याकरता अहंकाराची गरज आहे. म्हणजे असं का वाटतं हे लक्षात घ्या की आपण ज्याला अस्तित्व समजतो ते अस्तित्व नाहीच. जे शरीर जे आहे ते माझं अस्तित्व आहे असं आपण समजतो आणि त्या शरीराला टिकवण्याकरता आपण त्याला जगणं असं म्हणतो आणि जगण्याकरता अहंकाराची गरज आहे असं म्हणतो. पण मूलभूत त्याचं जे काही अज्ञानाचं स्थान आहे ते जर निघून गेलं ना तर आपण हे वेगळे असे काही राहणार नाही. आपण त्या ब्रह्मांडाशी, त्या परमेश्वराशी एकरूप होऊ, सर्व जीवमात्राशी एकरूप होऊ आणि आपले व्यवहार उत्तम होतील. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा स्वार्थ राहणार नाही आणि त्या आपल्या कक्षा इतक्या वाढतील ना की आपल्याला जी आवश्यक गोष्ट आहे ती तर सहज मिळून जाईल. माणसं काय करतात की आपल्या निर्वाहाकरता धन कमवतात, आपल्या निर्वाहाकरता अनेक प्रकारच्या सुखसोयी प्राप्त करण्याकरता प्रयत्न करतात, परंतु त्याला हे माहिती नाहीये की तो जर खरोखर विश्वरूपामध्ये जर गेला तर ह्या सर्व गोष्टी त्याच्या मागे पळत येतील. त्याला मिळवण्याकरता त्याचा वेळ घालवायची गरज नाही पडत. म्हणजे तुम्ही जरा संत सत्पुरुषांचे जर चरित्र पाहिले तर त्यांनी आपल्या निर्वाहाकरता आपण काय करावं हा विचार कधी केला नाही. म्हणून काय त्यांचा निर्वाह झाला नाही का हा प्रश्न आहे. काय म्हणजे याचा अर्थ असा नाही की निर्वाह होण्याकरताच आपला जन्म झालाय. जन्म झाल्यानंतर निर्वाह होणारच. पैशाकरता आपण नाही, आपल्याकरता पैसा आहे. आपण पैशाच्या पाठीमागे पळायचं नाही, आपल्या मागे पैसा पळत येईल अशी स्थिती निर्माण करा. निर्वाह प्रश्न, जीवन जगणे हा प्रश्न हा गौण होईल, तो आपोआप होईल. आलं लक्षात? स्वामी कृपा. खूप आशीर्वाद आहे. स्वामी कृपा. बोला.
काका, हा मग बोला. शरीराला जर काही दुखापत झाली तर मग काय म्हणायचं ते? नाही, दुखापत झाली तर त्याला जे काही औषध पाणी करायचं ते करा ना. हे बघा त्याला, कारण शेवटी जसं आहे, आपण ज्या घरात राहतो त्या घरात सुद्धा गळायला लागलं की त्याला आपण दुरुस्त करतो की नाही, किंवा भाड्याच्या घरात राहिलो तर भाडं देतो की नाही. मग हे भाड्याचं घर आहे, हे आपल्याला 100 वर्षाच्या लीजवर आपल्याला कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे परमेश्वराशी की हे 100 वर्ष आपण बाळायचं, आणि याचं जे लीज अमाऊंट द्यायची ही लीज आहे. जखम झाली तर दुरुस्त करणे हे त्याच्या कॉन्ट्रॅक्ट मधला एक भाग आहे, बाकी काही नाही त्यात. त्याच्यापेक्षा जास्त महत्व देऊ नका. हा चला, खूप स्वामी कृपा. हा बोला. नमस्कार काका. हा नमस्कार. बोल प्रणव, बोल. खूप छान होतं प्रवचन आजचं. हा ऐकायचा, पुन्हा पुन्हा ऐकायचं, त्याचा बोध घ्यायचा आणि ते आपल्या आचरणात आणून आनंदी राहायचं. शेवटी प्रश्न विचारायचा होता. 15व्या गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं ना, जेथे त्याला सूर्य प्रकाशित करू शकत नाही आणि चंद्र प्रकाशित करू शकत नाही ते माझे परमधाम आहे. नेमका त्याचा डिटेल अर्थ काय? त्याचा अर्थ असा आहे की ते परमधाम जो आहे ना, तिथूनच तेच प्राणाचं स्थान आहे. परमधाम हेच प्राणाचं स्थान आहे. काय प्राण हा जो शब्द आहे ना, प्रणव ह्या शब्दापासून आला. तुझे नाव प्रणवच आहे, बरोबर आहे. म्हणून सांगतो की प्रणव म्हणजे काय. प्रणव हा शब्दच असा आहे की प्राणाची उत्पत्ती जिथून होते त्याला प्रणव असं म्हटलेलं आहे. आणि त्या प्रणवातून सूर्याला प्रकाश मिळतो, त्या प्रणवातून चंद्राला प्रकाश मिळतो. तर तो प्रणव जो आहे ना तोच परमात्मा आहे, आणि त्या प्रणवातूनच ओंकार बाहेर आलेला आहे. लक्षात घ्या. म्हणून ओंकारामध्ये प्राणशक्ती आहे, गायत्रीमध्ये प्राणशक्ती आहे. आणि ही शक्ती निर्माण कुठून झाली तर परमात्म्यातून झाली. आणि ती अशी निर्माण झाली की ती त्या शक्तीमध्येच तो परमात्मा आहे. शक्ती ही वेगळी राहिलीच नाही, शक्तीमध्येच परमात्मा आहे. त्या तुळजा मातेमध्येच तो परमेश्वर तिथे, म्हणजे ईश्वर जो महादेव आहे तो तिच्यामध्येच बसलेला आहे. तो तिचं स्मरण केलं की महादेवाचं स्मरण झालं. इतकं त्याच्यामध्ये ऊर्जा ओतप्रोत भरलेली आहे. तर असा तो भाग आहे. म्हणून तो 15व्या अध्यायामध्ये सूर्य आणि चंद्र ह्या दोघांची ऊर्जा ह्याच्यापासून मिळते आणि त्याच्याही पलीकडचं त्याचं स्थान आहे असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आलं छान आशीर्वाद आहे. बोला गणोरकर, बोला. हा काका नमस्कार. संजय गणोरकर बोलतो काका. हा बोला गणोरकर. शुक्रवारी आम्ही अक्कलकोटला गेलो होतो काका. आणि पहिल्यांदा समाधीच्या दर्शनाचा योग आला. आतापर्यंत आम्ही वटवृक्षाजवळ दर्शन घ्यायचो. बर. आणि तुमची खूप आठवण आली तिथे. बरं, अच्छा. आणि एक विचारायचं होतं काका. विचारा की गायत्री उपासना कुंभकामध्ये केल्याने प्राणवृद्धी होते असं म्हटलं तुम्ही. त्यात कुंभकाचं काय महत्व आहे हे सांगाल का? कुंभक म्हणजे त्या ठिकाणी जी आपली अक्रिय स्थिती आहे. कुंभक जी आहे ना, ही आपण जी क्रिया करतो ना, तर ही हे श्वास घेणे श्वास सोडणे ही क्रिया आहे काय, आणि त्याच्या मधला जो पॉज आहे ना ती कुंभक आहे. तर कुंभक ही अक्रिय स्थिती आहे आणि परमात्मा हा अक्रिय स्थितीमध्येच आहे. परमात्मा अक्रिय स्थितीमध्ये आहे. तर त्या परमात्म्याला स्पर्श करून पुन्हा बाहेर यायचं आहे, पुन्हा मध्ये जायचं आहे, पुन्हा परमात्म्याला स्पर्श करायचा आहे, पुन्हा बाहेर जायचं आहे. म्हणजे आपण परमात्मा आणि ब्रह्मांड, ब्रह्मतत्व आणि ब्रह्मांड या दोघांचं अनुसंधान याच्यात साधत असतो. म्हणून कुंभकामध्ये ते ब्रह्मतत्व आहे, समजलं ना. आणि श्वास प्रश्वासामध्ये ते ब्रह्मांड आहे आणि दोन्हीमध्ये प्राणतत्व आहे. त्या प्राणाचा उच्चारण करण्याकरता म्हणून गायत्री आहे. गायत्रीचं तिथे गायत्रीचं सगळी जी उपासना आहे ही प्राणाचीच उपासना आहे. आला लक्षात? हो हो काका, हो समजलं. छान समजलं काका. स्वामी समर्थ काका, आशीर्वाद द्या. स्वामी कृपा, आशीर्वाद आहे. कसे आहात तुम्ही? बरं सगळं ठीक? म्हणजे 19 तुम्ही जे 19 देवता म्हणता त्याच म्हणजे त्याच प्रसन्न झाल्या म्हणजे संतांना जे रिद्धी सिद्धी म्हणतात तेच आहेत का? हो, म्हणजे त्या प्रसन्न झाल्या म्हणजे त्यांचा अडथळा दूर झाला ना. त्यांचं म्हणजे त्यांचं जे सर्वसाधारणपणे जो अडथळा असतो तुमच्या सगळ्या प्रपंचामध्ये त्यांचाच अडथळा आहे पूर्ण. त्या अप्रसन्न राहिल्या की तुमच्या प्रपंचामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. आणि हे सगळे प्रश्न सुटले म्हणजे परमेश्वराशी अनुसंधान होतं. म्हणून त्यांना त्यांची जी प्रसन्नता
ही टिकवली पाहिजे. बोला स्वातीताई, बोला स्वातीताई. हा बोला बोला. हा बोला. नाही, आजच्या प्रवचनात म्हणजे शिवगीतेतलं जे मी वाचते आहे ते सगळं आज तुम्ही पूर्ण विस्ताराने आणि म्हणजे शिवगीतेत तर विस्तारानेच दिलंय. आणि आज त्याची परत पूर्ण रिव्हिजन झाली. बरोबर आहे, अगदी बरोबर. 9वा 10वा 8वा 9वा मध्ये जे विस्ताराने सांगितले ते सगळं असं छोटं 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 करून या त्याचा म्हणजे सारभूत निष्कर्ष सांगितलाय पूर्ण पूर्ण. हो हो शिवगीतेतला. बरोबर आहे. शिवगीतेतला. छान, चांगला आहे. आशीर्वाद, स्वामी कृपा. अजून काय बोला बोला. बस छान. सगळं तेच आहे काका. आणि काय एकच आहे, सगळीकडे एकच आहे. ब्रह्मतत्व एकच असल्यामुळे ईश्वरच आहे. आणि ईश्वर महादेव तो सगळ्यातच तोच आहे. तेच सांगितलेलं. तो सर्वत्र आहे. असं कुठलीच जागाच नाही. म्हणजे अस्तित्व म्हणजे परमेश्वर थोडक्यात म्हणजे. आणि अस्तित्वाचा आभास सुद्धा परमेश्वरच आहे. खरं खरं खरं. कारण त्याच्यामध्ये शेवटी काय म्हणजे शैव दर्शनात काय सांगितलंय की जे जे दृश्यमान आहे आणि जे जे अदृश्य आहे ते सर्वच परमात्मा आहे. परमात्मा आहे. खरं खरं. एवढं कळालं म्हणजे बाकी काही कळण्यासारखं राहत नाही. आशीर्वाद, स्वामी कृपा. हॅलो काका. हा बोला. आई बसली बरोबर ऐकायला. एका तुमच्या प्रश्नांना उत्तरांना तिला उत्तर मिळत होती. त्यामुळे तिला पण एक मिनिट मी छान, खूप छान. व्हिडिओ स्टार्ट नाही होतोय माझा. खूप आनंद आहे. बोल. नमस्कार काका. नमस्कार नमस्कार नमस्कार. चला, छान झालं तुम्ही श्रवण केलं, ऐकलं, प्रश्नोत्तर ऐकले. प्रश्नोत्तरात बऱ्याच लोकांच्या शंका जिज्ञासा ह्या पूर्ण होतात. अगदी छान. मला खूप आनंद वाटला. तुम्ही सगळं इतका त्यात रस घेऊन, इंटरेस्ट घेऊन तुम्ही ऐकताय. सगळं खूप छान आहे. आणि सगळं विज्ञानालाही पूरक आहे सगळं हे. आता आधुनिक विज्ञान आणि अध्यात्मशास्त्र या दोघांचाही ह्या ठिकाणी समन्वय करणं आवश्यक आहे. आणि तुम्ही श्रवण करता, खूप आनंद आहे मला. छान. आशीर्वाद, स्वामी स्वामी कृपा, स्वामी कृपा. नमस्कार. हो, आशीर्वाद आहे. बोला, कसे आहेत? प्रवचन ऐकलं का? हा काय प्रवचन ऐकलं, खूप छान. छान. चला, आनंद आहे, खूप छान आहे. आम्ही नेहमी ऐकतो तू प्राणायाम करायला पाहिजे, हे करायला पाहिजे, पण प्राणाचं महत्व किती आहे मागचे जेवढे काही प्रवचन ऐकले त्याच्यावरनं त्याचं बरोबर किती महत्व आहे ते कळायला लागेल. खरोखर खरोखर. आणि हे पूर्ण हा सगळाच विषय हा प्राणावर आहे. त्यामुळे प्राण तत्वाची निर्मिती कशी झाली, त्याचा प्रभाव कसा आहे आणि त्याची उपासना कशी करायची, हा सगळा विषय आहे. तेव्हा तुम्ही सगळे प्रवचन व्यवस्थित ऐका. चला, खूप आशीर्वाद दोघांनाही. खूप आशीर्वाद. नमस्कार काका. हो, बोल बोल बोल. काका, एक प्रश्न विचारायचा होता. विचार विचार. आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतात नवनारायणांचा उल्लेख झालेला आहे. पिप्पलायन महर्षींचा उल्लेख आहे. तेच पिप्पलायन महर्षी? हो हो, तेच आहेत जे श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रात ज्यांचा उल्लेख आहे. आणि तेच आहेत पूर्ण. आणि ते फार ज्ञानी होते. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून सगळं हे आपल्याला फार विलक्षण असं ज्ञान प्राप्त होत आहे. आणि आधुनिक जे विज्ञान आहे त्याला प्रगल्भता देण्याकरता, त्याला आणखीन परिपूर्ण करण्याकरता हे ज्ञान उपयुक्त आहे. त्यामुळे आणि दररोजच्या जीवनात सुद्धा जे काही घटना आपण पाहतो त्याची कारण मीमांसा करण्याकरता सुद्धा हे ज्ञान अतिशय उपयुक्त आहे. आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सुटतं ह्या सगळ्या ह्याच्यातून. हो, खूपच उलगडा होता प्रश्नांचा. रिपीट ऐकणं पण गरजेचं आहे. काय? हो हो, निश्चित निश्चित. अजून एक प्रश्न विचारायचा काका. विचार. म्हणजे आपले महाराज नेहमी शिव हर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर म्हणतात. हो हो ना, म्हणतात ना. बरोबर आहे. म्हणजे शिवाचं म्हणजे नाव असं का? असं शिवाचं नाव, शिवाची उपासना करतात का असं? हो, म्हणजे शिव आणि गुरु एकच आहेत. ते खरं म्हणजे ते म्हणताना ते स्वतःबद्दलच सांगत असतात. वेगळं असं नाहीच आहे. शिव हाच गुरु आहे आणि गुरु हाच शिव आहे. त्याच्यामुळे गुरुच्या मुखातून जेव्हा स्वतःबद्दल काही सांगितलं जातं तेव्हा अशा प्रकारचं शिवाचं स्तुती ही बाहेर येते. तेव्हा महाराजच शिव आहेत आणि महाराजच काही आहेत. म्हणजे आपल्याला दत्तावतार स्वामी असं म्हणजे शिवाचं
ते शिव हेच गुरु आहेत ना, अनादि अनंत आणि आदिनाथ त्यांना म्हटलेलं आहे. तर आदिनाथ हा शब्द का आला? आदिनाथ म्हणजे सर्वप्रथम असलेले गुरु हा त्याचा अर्थ आहे. म्हणून महादेवापासूनच पुढच्या सगळ्या अनेक गुरु शिष्य परंपरा निघाल्या. महादेवापासूनच दत्तगुरु निघाले. दत्तगुरूंना गुरु का म्हटलेलं आहे? दत्तगुरु, गुरु शब्द वापरला तो दत्तगुरूला गुरु शब्द हा शिवामुळे वापरला गेलाय. आलं लक्षात? हा असं आहे. तर ते आपल्याला समजलं पाहिजे. तेच महादेव आहेत आणि त्यांच्यापासून नाथ संप्रदाय झाला. नाथ संप्रदायात सगळे जे नाथ आहेत, तर नाथ हा शब्दाचा अर्थ गुरु. नाथ म्हणजे गुरु. हा, तर नाथ संप्रदाय जो झाला, हे नवनारायण जे आहेत ना, तेच नवनाथाच्या रूपात आले. आणि हे नवनाथांनी हे पूर्ण आधुनिक सायन्सला सुद्धा त्यांनी प्रगल्भ केलं. बरोबर. त्यांनी पाऱ्यापासून सोनं कसं तयार करायचं. आता हे जे आपली केमिस्ट्री आहे ना, या केमिस्ट्रीमध्ये जे कॉन्फिगरेशन जे आहे, कॉन्फिगरेशनच्या बेसवर ऍटम असतो. तो कॉन्फिगरेशन चेंज कसं करायचा हे नाथांनी सांगितलं, नाथ संप्रदायातल्यांनी. बरोबर. आपण खूपच थोडे महाराजांची कृपा आहे सगळी. बरोबर आहे का? चला, खूप आशीर्वाद. हे माहित नव्हतं म्हणूनच विचारलं मी. नाही, विचारायचं, जे माहित नाही ते विचारायचं, माहिती करून घ्यायचं. अगदी छान छान, खूप आशीर्वाद. आपली कृपा. हो, अखंड कृपा आहे स्वामींची. छान. चला चला, आता मी थांबतो. आता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज. जय.